नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. अतुल अरविंद कुलकर्णी, मुक्काम पोस्ट डिंगोरी तालुका, जिल्हा पुणे. तर दादा आज आपण आपल्या या मिरचीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो. दादा ही मिरचीची व्हरायटी कोणती? ज्वेलरी व्हरायटी बरोबर. साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे. तर मला एक सांगा, मिरची या पिकासाठी आपण जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश ह्या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा तुम्ही बेडमध्ये खाली वापर केलेला आहे बेसल डोसला बरोबर. आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कार्बो पॉवर झालं, परत पॉवर प्लस झालं, तर हे तुम्ही काय केलेलं आहे, स्लरी माध्यमातून तुम्ही याचा वापर केलेला आहे बरोबर. आणि कडू पॉवर म्हणून आपले जे औषध आहेत ते मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रोशोषक किडी, नागाळी याच्यासाठी तुम्ही वरून स्प्रे काढलेला आहे. तर मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये भरली आणि ज्यावेळेस तुम्ही स्लरीचा वापर केला म्हणजे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झाला, तर याचा तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले? चांगलं झाले, फुटवा वगैरे झालेला आहे, हिरवीगार आहे. हां, त्याच्यानंतर अजून काय काय बदल जाणवले? अजून मिरची चांगली म्हणजे हिरवीगार चांगली वगैरे दिसायला लागली बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, झाडाला एकदम खोडातून फुटवा आहे खालून बरोबर. आणि पानं जर पाहिले ना झाडाची एकदम काळोखी जबरदस्त आहे आणि एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. आणि कडू पॉवरचा वापर केल्यामुळे ना झाडाला कोणत्याही प्रकारचा मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रोशोषक किडी, नागाळी याचा अटॅक कुठंच दिसत नाही बरोबर. आणि एकदम एकसारखा प्लॉट आहे. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर पूर्ण साधारणतः तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधांचा वापर केलेला आहे? कांदा. हा, याच्या आधी किती वर्षापासून तुम्ही वापरताय आपले प्रोडक्ट? 3 ते 4 वर्षापासून. 3 ते 4 वर्ष झाली. म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस, कार्बो पॉवर, परत जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे त्याचा वापर करताय बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? हेच वापरावे, चांगले. हां, कारण कसं आहे दादा, हे जे आपले ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस, कार्बो पॉवर, आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत हे पूर्ण मातीवरती काम करतात. ते म्हणजे माती भुसभुशीत करणं, जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं, फुटवा, त्याच्यानंतर झाडाची रोगप्रतिकारक्षम शक्ती वाढवणं. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना झाडाला काय फुलकळे सेटिंग वगैरे होण्यासाठी सुरुवात झालेली बरोबर. तर मला एक सांगा दादा, तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस, कार्बो पॉवर, कडू पॉवर हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो आहे. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.